जेवणाचं काय? ओ नाही, वेजी मॅगी. ऑल राईट, लेडीज अँड जेंटलमेन, बॉईज अँड गर्ल्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे तुमचा दोस्त, तुमचा होस्ट प्रफुल्ल, आणि स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये. सो दिस इज अनदर मॉर्निंग फ्रॉम गोवा. आणि गाईज, आज आपण बघणार आहोत अदर साईड ऑफ गोवा. म्हणजे गोवा म्हणजे ऑलवेज बीचेस आणि क्लब्स हे नसतं, तर आज आपण जाणार आहोत गोव्यामधले टेम्पल्स बघायला, जिथे आम्ही दरवेळेस जातो गोव्यामध्ये आल्यावरती. तर आज आपण जाणार आहोत मंगेशी टेम्पल, आणि तिथून पुढे आपण जाणार आहोत शांतादुर्गा टेम्पल, आणि तिथून पुढे एक पौराणिक मंदिर आहे तांबडी सुरला, जे शिव मंदिर आहे, तिथे जाणार आहोत आपण. तर आज आपण गोव्याची एक वेगळी बाजू बघणार आहोत. चला तर सुरू करूयात आजच्या ब्लॉगला. तर काहीच पटकन ब्रेकफास्ट करू आणि निघूयात. आला आहे आपला ब्रेकफास्ट, अथांची चीज मॅगी आणि उत्तप्पा. ऑल राईट गाईज, तर मस्त ब्रेकफास्ट झाला आहे आणि आता आपण निघूयात मंगेशी टेम्पलला. आणि इथून मंगेशी टेम्पल आहे 41 किलोमीटर्स. आणि आज आपल्याला पेट्रोलसुद्धा भरावे लागेल. 104ची रेंज दिसते आत्ता. तर बघूयात आपली गाडी टोटल रेंज किती देते. चलो लेट्स गो. सो गाईज, मंगेशी टेम्पल अंजुना बीच पासून आहे 41 किलोमीटर्स, आणि आता रेंज आहे 99 किलोमीटरची. आणि ही थांब म्हणते ते हालतच नाहीये. नाही चालणार आहे ती, म्हणते माझ्यासाठी रोजचं आहे, तुम्ही तुमचं बाजूने. लय त्रास झालाय मेल्यांचा. डिसेंबर मध्ये खूपच येतात माणसं मायग्रेट होऊन गोव्याला. मायग्रेट. हो, पक्षी कसे जातात इकडून तिकडे, तसं इंडियामधली लोक किंवा रशियन वगैरे गोव्याला मायग्रेट करतात नोव्हेंबर डिसेंबर मध्ये. ओके, ऑल राईट गाईज, आपण पोहोचलोय मंगेशी टेम्पलच्या पार्किंगमध्ये. चला पटकन दर्शन घेऊन येऊयात. आज खूप गर्दी आहे. खूप गर्दी आहे, पार्किंग फुल आहे आज. येस, लेट्स गो. आत्ता वाजलेत ऑलमोस्ट 1 वाजलेत, 12:55. सूर्य जवळ आहे का जरा मंगेशी टेम्पलच्या? एकदम कडक ऊन आहे, कडक. सूर्य जवळ नाहीये, सूर्य माझ्या डोक्यावर असताना आपण आलेलो. एवढं कडक ऊन आहे. सो गाईज, श्री मंगेशी भगवानांचं दर्शन झालं आत्ता, एकदम मस्त. चला आता आपण पटकन निघूयात पुढे शांतादुर्गा टेम्पल. सो हा ड्रेस कोड फॉलो करायचा आहे. एवढ्या उन्हात कोकोनट वॉटर म्हणजे सुख. मस्ट हॅव थिंग इन समर. मलाई थोडं मसाला आता तुझ्या ब्लॉगमध्ये बोल. या आजींकडून आम्ही नेहमी हे स्टार फ्रूट कैरी वगैरे घेत असतो. कैरी पण मस्त होत्या डिसेंबरमध्ये, कैरी ते पण फ्रेश ताजी. गाडी एकदम तापलेली आहे, कडक बॉइलिंग हॉट. सो चला गाईज, पटकन निघूयात आता शांतादुर्गा टेम्पल. श्री शांतादुर्गा मातेचं दर्शन घेऊयात. लेट्स गो.
ऑल राईट गाईज, आपण पोहोचलोय शांतादुर्गा टेम्पलला. समोरच मंदिर आहे आणि आपण इथं गाडी पार्क करतोय. मस्त सावलीत जागा मिळाली. चला निघूयात पटकन. हे नारळावरती कोरीव काम केलेलं आहे. हे काका विकतात हे मंदिराच्या समोर. हो चालू आहे काम त्यांचं. गणपती बाप्पांचं आणि रूप साकारतात का 100% लाईफ टाईम हे कॉन्फिडन्स सांगू शकतो. लाकूड झालेलं आहे. लाकूड झालं बरोबर. खराब नाही. काही मोठा नाही. वाळ आहे कम्प्लीट. एकदम लाकूड झालेलं आहे. हा. आणि फक्त या एकच ब्लेड शिवाय आम्ही काय वापरतो. ओके, खूपच सुंदर. घ्यायचं पाहिजे नाही हे केलं की आणखी ओटी घेते कोमल मातेसाठी. आता हे बघा किती सुंदर कोरलाय गणपती बाप्पा. स्वतः मी बनवणारा माणसाने असं तुमच्याकडनं ऐकतो. वा काय यूज वाटतंय मंदिर. तो काही शांतादुर्गा मातेची एक आख्यायिका सांगितली जाते किंवा पुरातन कथा. ती म्हणजे जेव्हा श्री नारायणांचं आणि श्री शंकर भगवानांचं छोटंसं युद्ध झालं होतं तेव्हा दुर्गा मातेने महाअवतार घेऊन त्यांना शांत केलं होतं. त्यामुळेच शांतादुर्गा या नावाने हे दुर्गा मातेचं मंदिर प्रसिद्ध आहे. तर मित्रांनो शांतादुर्गा मंदिरात सुद्धा आपल्याला ड्रेस कोड फॉलो करायचं आहे. इथे इन्फॉर्मेशन आहे. चला दर्शन घेऊयात आतमध्ये जाऊन. आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नाही तर मी कॅमेरा बंद करतो आता. आणि एकदम सुंदर दर्शन झालं आता. आता आपण जाऊयात पुढे. कुठे कॅन्टीन चालू आहे का? मंदिराच्या आतच कॅन्टीन आहे, तिथे आपण लंच करू. आकांश चला शांतादुर्गा कॅन्टीन मध्ये जाऊयात लंच करायला. नाही का? ओके. अच्छा फोटोग्राफी अलाउड नाही आहे. सो गाईज ही थाळी घेतलेली आहे आम्ही इथे शांतादुर्गा कॅन्टीनमध्ये. प्युअर व्हेज स्पेशल थाळी एकदम सकस. ऑल राईट गाईज, तर सकस जेवणाचा आस्वाद घेऊन आता शांतादुर्गा मंदिरातून आपण चाललो आहे तांबडी सुर्ल्याला. तर ते मंदिर आहे शांतादुर्गा टेम्पलपासून 40 किलोमीटरवरती. तर आता आपण पटकन निघूयात. आत्ता वाजलेले दुपारचे 3:40 आणि आता जातानाच पेट्रोल भरू. चला लेट्स गो. सो गाईज आत्ता आपण थांबतोय पेट्रोल भरायला. ऑल राईट गाईज, तर पेट्रोल भरतोय गाडीमध्ये. 33ची रेंज बाकी होते त्यामुळे आता फुल करू, कारण की आपल्याला आतमध्ये जायचं आहे तांबडी सुर्ल्याला. तर पेट्रोल फुल करून घेऊ आणि मग पुढे निघूया. ओके ऑल राईट गाईज, तर आपलं रनिंग झालं होतं ऑलमोस्ट 500 किलोमीटर्स. 496.6 किलोमीटर आपलं टोटल रनिंग झालं होतं. फर्स्ट टाईम जेव्हा आपण फ्युएल टँक फुल केलं होतं गोव्याला येताना तेव्हापासून. आणि आता आपण गोव्यामध्ये पेट्रोल भरलं आहे आणि आत्ता आपल्याला रेंज दिसते 492 किलोमीटर्सची. सो दीज आर द स्टॅटिस्टिक्स ऑफ मायलेज. आता आपण जाऊयात पुढे तांबडी सुर्ला. चलो. तांबडी सुर्ल्याचा रोड एकदम नेचरमधून आहे. साऊथ गोव्यातल्या जंगलांमध्ये. पोराने गोव्यातनं आमची गाडी पोराने गोव्यातनं चालली. असा तांबडी सुर्लाक चाललो आहे आम्ही. थोडं मालवणी मिक्स झालं. कोकणी नाही. मग हे मेले हे तर मालवणी असा. गोव्यात किती बोलताय? पूर्ण जंगल रोड आहे. पूर्ण जंगल रोड आहे इथून आतमध्ये. एवढं डेन्स फॉरेस्ट इथं पण दिसतंय.
फोटोचा ब्रिज आलेला आहे. रस्ता चुकलो होतो आम्ही, आता परत मागे वळून करेक्ट रोडला आलो. चुकलो नव्हतो, पुढून रोड क्लोज झालेला आहे आता ब्रिज खराब असल्यामुळे. सो गाईज आपण आलेलो आहोत तांबडी सुर्ला मंदिराच्या चेक पॉइंट जवळ आणि इथे एंट्री फी आहे 10 रुपये. तर पर पर्सन 10 रुपये. येस, पर पर्सन 10 रुपीज एंट्री फी आहे. चला जाऊयात पुढे, मंदिर क्लोज व्हायच्या आत. मंदिर 5:30ला बंद करतात ते, जंगलात असल्यामुळे भरपूर लोक आहेत. जेवढ्या जवळ लावतात तेवढी लावून टाका. पुढे लिंबू चहा पाणी सो गाईज पोहोचलोय आम्ही तांबडी सुर्ला मंदिराला. आता घेऊयात दर्शन महादेवांचे. चला. काय मस्त आहे व्ह्यू, नेचर अगदी निसर्गाच्या कुशीत वसलेलं आहे हे तांबडी सुर्लाचं महादेवांचं मंदिर. काहीच नजारा बघा किती सुंदर आहे. सो गाईज हे महादेवांचं मंदिर हे 13th सेंचुरी मधलं आहे, कदंबा डायनेस्टी मधलं आहे. तर एकदम पुरातन मंदिर आहे आणि एकदम डेन्स फॉरेस्ट मध्ये गोव्यामध्ये. इथं फक्त कुठल्या मूवीची शूट झाली असणार, कुठल्या तरी मूवीची शूट झाली असणार. नाही अजून तरी एवढं हिस्ट्री चॅनल होऊ शकतं. क्लायमेट एकदम थंड आहे इथं जंगलामध्ये. हे घेऊन विकतात. एवढा वेळ गाडीच्या बाजूला उभे होते. बरोबर आहे, काका खूप वेळ उभे होते. चला बघा, समोरच आपल्याला आता मंदिर दिसेल. सो गाईज आपल्या समोर आहे तांबडी सुर्लाचं महादेवांचं मंदिर. सो गाईज खूपच पुरातन मंदिर आहे, 13व्या शतकातलं. आणि आतमध्ये शिवलिंग आणि त्यांचं दर्शन झाल्यावरती खूपच प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वाटतं, एकदम शांत. आतमध्ये फक्त शूटिंग, व्हिडिओ, फोटोग्राफी अलाउड नाही आहे, त्यामुळे आतमध्ये मी काही फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी केली नाही आहे. ओके, जर तुम्ही गोव्यामध्ये स्पिरिच्युअल आणि ऑफबीट प्लेस शोधत असाल तर तुम्ही नक्कीच इथं व्हिजिट करायला पाहिजे. तांबडी सुर्ला मंदिरला नक्की व्हिजिट करायला पाहिजे. एकदम छान आणि एकदम म्हणजे नेचरच्या कुशीत बसलेलं मंदिर आहे. तर आमचं एकदम सुंदर दर्शन झालं आणि आता आम्ही परत निघालो आहे. तर असा होता आजचा आमचा स्पिरिच्युअल गोवाचा प्रवास. इथे आल्यावरती कळतं काय, गोवा फक्त क्लब्स आणि बीचेस नाही आहे, तर नेचर पण तेवढंच आहे गोव्यामध्ये भरभरून. एकदम आज दिवसभरात हे गोव्यात आहे असं वाटत नाही वाटत आहे. हो, ऑफकोर्स वर्थ वॉचिंग, वर्थ विजिटिंग. त्यामुळेच म्हटलं नक्की ज्यांना शांतता पाहिजे, हां म्हणजे ऑफबीट प्लेस ज्यांना पाहिजे त्यांनी नक्की इथे व्हिजिट करा. एकदम फ्रेंडली झालेली. पळू ना. पिल्लू आहे, पिल्लू. त्याची मम्मा असणार बघ, आतून दे, त्याला चिप्स दे, ते फोडलेले. बिंगो मॅड अँगल खात आहे. मला पण दिलं माझ्या हातातून पण. माझ्या ऐक ना, त्याला जर कळलं. नीट घेऊन जा की. थांब, धरून थांब, चव लागली आता. सरजी नको. So guys, this was it for today, the day off from Goa beaches. तर आजची ही स्पिरिच्युअल गोव्याची जर्नी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये.
सो गाईज व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून टाका. चला तर भेटूयात आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, कीप एक्सप्लोरिंग.